श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. देव तुम्हाला सांगत आहे, तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होता, मनापासून ज्या गोष्टीकडे तुमचं लक्ष लागत होतं, तुम्हाला लवकरच देणार आहे. स्वामी म्हणतात, हार मानू नका. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे, कारण या संदेशामध्ये तुमच्यासाठी महत्त्वाचे असे आशीर्वादही पाठवले आहेत. आणि मला माहीत आहे, तू माझा प्रिय भक्त मनुष्य आहे. हा संदेश आज तुझ्या समोर आला आहे. हा योगायोग आहे असे समज, कारण माझा आशीर्वाद तुला मिळणार होता, म्हणून तर तू हे आज ऐकत आहे. आणि ऐकून आणि तयार असाल तर गुरु माऊली म्हणून टाईप करा. स्वामी म्हणतात, दुःखी होऊ नका. मला माहीत आहे तुमची आर्थिक परिस्थिती, तुमचे नातेसंबंध हे खूप हलकीचे आहेत. तुमच्या मनामध्ये अनेक शंका आहेत, तुझ्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. फक्त एक लक्षात ठेव, एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित कर. प्रगतीच्या मार्गावर ती तुम्ही आहात. लवकरच यश तुमच्या दारामध्ये येणार आहे. यंदाच्या दिवाळी तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. तुमचे शत्रू तुमच्यासोबत युद्ध करण्याची तयारीत आहात, पण घाबरू नका. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या विरोधात जरी कुणी उभं राहिलं तरी मी मध्ये ढाल बनून उभा राहणार आहे. आज तुला कोणतीही ना करणार मुक्त गोष्ट वर्ष करू शकत नाही. कोणी तुझे कितीही वाईट करण्याचा प्रयत्न केला तर आधी त्या माणसाला सामोरे जावे लागेल. प्रसंगाने तुझ्यासाठी काहीतरी काढून घेतले आहे. तुम्ही काही गमावलं आहे, काही मौल्यवान गणमोल आहे. तुमच्या मनालाच माहिती आहे, तुम्ही तुमचे निराशन जातात आणि ती माझ्यापासून लपली नाही. तुम्ही वरून किती आनंदी दिसत असल्या तरी मला माहीत आहे तो मनामध्ये किती दुःखी आहे. तो जनामध्ये किती दुःखांचा सागर आहे. पण माझ्या बाळा, काळजी करू नकोस. हे दुःख एक दिवस नक्की संपणार आहे. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आवडतात त्या तुम्ही आतापासून करायला सुरुवात करा. जुन्या दिवसांची आठवण काढून आता रडत बसू नका, कारण तुझं आयुष्य तुझ्यासाठी एक नवीन गोष्ट, एक नवीन संधी, एक नवीन अध्याय घेऊन येत आहे. या अध्यायामध्ये प्रवेश कर. त्यांच्यामध्ये प्रवेश करता तुला तुझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते. आतापर्यंत बघितलेले स्वप्न सत्यात उतरवल्यासारखं वाटणार आहे. काय केले पाहिजे? तुमची रोजची संदेश ऐकता त्या संदेशामधून 10% नाही तर तुम्ही 1% जरी तुमच्या जीवनामध्ये बदल केला तरी तुझे आयुष्य, स्वप्न, ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. काय केले पाहिजे? तुम्ही रोज संदेश तुझ्यासाठी पाठवणे तेथून चुकता एक कारण मी रोज तुझ्यासाठी काहीतरी नवनवीन मार्गदर्शन करत असतो, जेणेकरून तुला माझे आशीर्वाद प्राप्त होतात आणि तुझ्याकडून तुझ्या गोष्टी घडू नाही. तुमच्या शत्रूंच्या हल्ल्यापासून तुमचे रक्षण व्हावा. मी तुम्हाला तुमच्या सुरक्षेसाठी अनेक संदेश पाठवत असतो. मी म्हणतो ना की तुला देव मिळत नाही किंवा तुला देव भेटत नाहीत असा समज. या संदेशाच्या रूपाने आज जसे देव बोलत आहे. देव म्हणतो, मला माहीत आहे ना, खरा मुख्य ऊर्जेपासून तो खूप घुसमटत गेला आहे, पण आता विचार करणं थांबव. सर्वांना करमुक्त गोष्टीपासून तुझ्यापासून लांब जाणार आहे. आता सर्व काही पॉझिटिव्ह आणि चांगल्या तुझ्या आयुष्यात घडणार आहे. तुम्हाला कुठेतरी या सर्व त्रासांपासून थांबवण्याची गरज आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतः एका खोलीत बंद करून ठेवले आहे. आता त्या खोलीचे दरवाजे उघड आणि बाहेरच्या प्रकाशामध्ये पाऊल टाक. बाहेरचा प्रकाश, बाहेरची संधी तुझी वाट बघत आहे. मी तुझ्यासाठी अशा योजना तयार करून ठेवल्या आहे की तुम्ही लवकरच त्याचा फायदा घेऊ शकणार आहात. लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन सुरू होणार आहे. थोडासा दुःख आलंय म्हणून डगमगून जायचं नाही. थोडासा त्रास झाला म्हणून
हार मानायची नाही, तर त्या त्रासातून एक नवीन मार्ग तयार करण्याचा प्रयत्न करायचा. संधी प्रत्येकाच्या विषयामध्ये येत असते, पण त्या संधीचं सोनं करायचं कसं आपण ठरवायचं असतं. संकट आहे ते प्रत्येकाच्या विषयामध्ये आहे, कारण जेव्हा आपण धावू शकतो संकट जाईल तर आयुष्य जगण्याची जोडी निघून जाईल. जेव्हा आपल्या विषयामध्ये संकट येतात त्यावर तर आपल्याला त्या संकटामागून येणारा सुखाचा आनंद घेत असतो. भविष्यामध्ये जर सर्व सुख प्राप्त झालं तर आपल्याला संकट काय देव का हे दुःखही कधी करणार. म्हणून देव जवळ येतो तेव्हा आपल्या दोन्ही गोष्टी घेत असतो. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जन्माला आला आहे तर थोडं जगून बघ. जीवनात दुःख अनेक आहे, मला थोडंसं सोसून बघ. दुःखाने कोसळू नकोस. दुःखाचा डोंगर पार करून यशाची चव कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न कर. अपयश येत असतात पण ते जातही असतात. घट्ट बांधणं सोपं असतं पण त्यासाठी मेहनत करावी लागते. आपल्या घराच्या 4 भिंतींमध्ये प्रेम ओतावं लागतंय. जगणं कठीण आहे. माणसानं उपस्थित ध्वनीतला वेदना तो एकदा सोसून तर बघ. जीवन मरणं एक कोड असतं. जाता जाता एवढं कोड एकदा सोडून तर बघ. प्रतिष्ठा म्हणजे एक आपल्यातला लागलेली सवय असते किंवा आपल्याला लागलेली आशा असते. प्रतिष्ठा कमनेच्या नादामध्ये आपले जीवन दुःखामध्ये दाखवू नको. कधी योग्यता नसतानाही अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होत असतात. कधी चुका नसतानाही आपल्याला अपमान सोसून घ्यावा लागतो. म्हणून जगणं काय सोडून द्यायचं का नाही, तरीही जगण्याचा आनंद शोधत राहायचा. रानात अन मनात कधीच पाहुणे रानातले ताणे पिकाचा नाश करतात आणि मनातला ताण हा जगण्याचा सर्वनाश करतात. सहमत असाल तर टाईप करा. आणि स्वामींचे नाम स्मरणाने सर्वनाश करून मानवी जीवनाचं सोनं करणारे नामस्मरणाही किती दिवसाचे असे असते याचा विचार करत बसू नका. आपलं भविष्य कसं आहे याचा विचार करू नका. तर आजचा दिवस जो आहे तो हसून खेळून आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. एवढे जरी उद्दिष्ट तुम्ही तुमच्या जगामध्ये ठेवले तर तुमचे जीवन हे सुख आणि समृद्धी भरून जाणार आहे. असे दिवस येतील की त्यांचा आपण कधीही विचार केला नव्हता. एक वाक्य आहे जे की सुख दुःख ऐकल्यानंतर वाईट वाटेल आणि दुःख दाखवलं की चांगलं वाटेल. ज्यांना हे वाक्य काल ज्याने आपल्या विश्वास जिंकला आहे तर समजून घ्या. वाईट वेळेस आता सोडले लोकांना लक्ष देऊ नका. पंचांनी वाईट वेळेत आपल्याला साथ दिली, आपल्याबरोबर राहिले, त्यांना कधीही विसरू नका. अस्मान लाख मोलाचे असतात. कोणतेही कारण असो कधीही रागावू नका, कधीही चिडचिडून करू नका, मोठ्याने बोलू नका. मन नेहमी शांत ठेवा. देवाचे नामस्मरण करा. योग्य ते चिंतन करा. तुम्हाला तुम्ही ठरवलेल्या विषयात जगण्याचा आनंद मिळेल. तुम्ही ठरलेले जीवन तुम्हाला एक दिवस तरी जगता येईल. तुमच्या विचारात तुम्ही स्वतःला इतकं मग्न करा की लोक काय म्हणतात याकडे तुम्ही कधीही लक्ष देऊ नका. जीवन हे चढ उताराने भरलेले आहे. कधी आपल्या विषयामध्ये चढतो म्हणजे दुःख, कधी आपल्या विषयामध्ये उतरता येतात. आपण जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा आपला जो रस्ता आहे तो एकासारखा असतो का? कधी नाही. त्या रस्त्यामध्ये अनेक वळणं असतात, अनेक सर्वत्र रस्ते. तसाच विषय आहे. मग दुःखात क्षण आले म्हणून रडत नाही बसायचं, तर त्यातून आनंद घ्यायला शिकायचा. कुठेही गेलं तरी फक्त देव परमेश्वरावर ती विश्वास ठेवा. त्यांचा नामस्मरण द्या. कुठे गेला तुमच्या स्वामीवरती विश्वास असेल तर त्यांना सांगा की माझ्यावरती नेहमी लक्ष राहू दे. मला
रेल्वे तुझी सेवा करजाय. माझ्या विषयामध्ये जो काही चिंता आहे ही देवा तुझ्यामुळे नाही, तर मी केलेले माझे भूक आहे. केलेले माझे हे काही अपराध आहे ज्यांची शिक्षा मी भोगत आहे असा विचार करा. कारण आपण जे कर्म करतो त्या कर्माचे फळ आपल्याला मिळत असते. आपण केलेल्या कर्माचे फळ वाईट असो किंवा चांगले असो ते आपल्याला भोगावेच लागतात ना. आपण मापून जर देवाचे नामस्मरण केले, देवाला आपल्या विषयामध्ये सामावून घेतले तर आपले वाईट तर महादेवाला कुठेतरी आपले कीव हे नक्कीच हे कमी करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे ही वेदना नामस्मरण करा, देवाच्या सानिध्यात राहा, चांगल्या लोकांना सानिध्यात राहा. देवाच्या सानिध्यात राहणे म्हणजे हा अनेकांचा प्रयत्न करतो. मलाही पडलेला असेल तर होय मी कमेंट करा. जेव्हा वाईट लोकांच्या परिस्थिती देखतो तेव्हा आपल्यामध्ये अनेक वाईट विचार मनामध्ये येतात, पण ते जर आपण चांगल्या लोकांमध्ये राहिलो तर आपल्या मनामध्ये चांगले विचार यायला सुरुवात होते. म्हणजेच आपण कुठेतरी देवाचं स्थान देतो किंवा देवानेच आपल्या विषयामध्ये असे मित्र दिले आहेत ज्यामुळे आपण चांगल्या वळणाला लागलो आहे. वाईट मित्र मिळाले असतील तर आपण वाईट वळणावरती जातो. त्यामुळे आपल्या विषयांमध्ये संगत किती महत्त्वाचे असते हे खूप गरजेचे आहे.